चित्रपटाचं स्क्रिप्ट तुमच्या हातामध्ये येतं आणि ते लूक तुम्ही आता लूक टेस्ट करतो आपण. म्हणजे शूटिंगचे कॉस्ट्यूम जसं हे असं कॉस्ट्यूम टेस्ट होतात, लूक टेस्ट होती. मग त्या काळात तुम्ही कसं डेव्हलप करता? एखादा लूक समजा दिग्दर्शकाच्या मनात असतो. मग तो करताना मेकअप आर्टिस्टचा कसा त्याला फायदा किंवा काय म्हणतात त्यांची जबाबदारी कशी असते त्या गोष्टीची? आता एकदा फिल्मची स्क्रिप्ट हातात आली, की ती वाचून त्याचे आम्ही नोट डाउन काढतो. हे कॅरेक्टर याला हे असं पाहिजे, याचं वय एवढं आहे असं. त्यानंतर मग नरेशन होतं डिरेक्टर. मग डिरेक्टरच्या डोक्यात काय आहे आणि मग हे सगळं मग आम्ही टेक्निशियन टीम बसल्यानंतर मी काय तयार केलंय कॅरेक्टर आणि डिरेक्टरच्यात काय म्हणणं आहे. या दोघांचं एक कोलॅबोरेशन होऊन एक कॅरेक्टर घडवलं जातं किंवा माझ्या दृष्टीने 50 वर्षाची आजी कशी असेल म्हणजे बाई कशी असली पाहिजे आणि डिरेक्टरची कशी असली पाहिजे. तर त्या दोघांचं संगनमत होऊन मग एक त्यातून कॅरेक्टर केलं जातं आणि मग त्याप्रमाणे तशी त्याची लूक टेस्ट होती आणि ती लूक टेस्ट एकच नाही, एक 2-4 वेगवेगळे कॅरेक्टर त्यात केले जातात, की बाबा हे चांगलं दिसेल का हे चांगलं दिसेल बरोबर, आणि त्यानंतर मग ते फायनल होतं, की बाबा आपण हे फ्लोअरवरती नेऊयात कॅरेक्टर. बरोबर.